नारी शक्ती एक्झिबिशन पुन्हा एकदा आता आपल्या बदलापूरमध्ये। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। अर्थातच आता समर सीझन स्टार्ट झालेला आहे आणि समर सीझन साठी तुम्हालाही काही खरेदी करायचं असेल तर एक छान असं ऑप्शन म्हणजेच आपलं नारी शक्ती एक्झिबिशन मध्ये तुम्ही येऊ शकता। तर नारी शक्ती उद्योजिका यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एक नवीन ठिकाणी म्हणजेच अर्थात आपल्या बदलापूर ईस्टला असलेल्या हनुमान मंदिराच्या अगदी जो आपला हॉल आहे हनुमान मंदिराचा, तर त्याच हॉलमध्ये त्या परिसरामध्ये जे आहे आता नारी शक्ती उद्योजिका यांचं एक्झिबिशनला जे आहे सुरुवात झालेली आहे। अर्थात आपण लोकेशन सर्वप्रथम बघत आहोत, कारण भरपूर वेळेला जे आहे हे एक्झिबिशन काटदरे हॉलमध्ये होत होतं, परंतु आज याचे जे आहे आपण चेंज केलेली आहे जागा आणि आज एक्झिबिशन इथे आहे। तर हा आहे आपला गांधी चौकात सध्या आपण आता आहोत आणि गांधी चौकामध्ये तुम्ही आल्यावरती तुम्हाला श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या अगदी बाजूला जो आपला परिसर आहे हनुमान मंदिराचा, तिथेच तुम्हाला मिळणार आहे नारी शक्ती एक्झिबिशन। आणि खरं म्हणजे अर्थात या जो एक्झिबिशन आहे याची सुरुवातही आज खूप छान पद्धतीने झालेली आहे। स्पेशल गेस्ट म्हणून जर आपण बघितलं तर एक्झिबिशनची जी ओपनिंग आहे ती करण्यात आली आहे, म्हणजे ज्योती बडेकर मॅम, CMO अँड टीस फाउंडर, त्याचबरोबर अंजली साखरे अँड आर्मी ब्राट यांच्या माध्यमातून जे आहे या नारी शक्ती उद्योजिका एक्झिबिशनला सुरुवात करण्यात आलेली आहे। अर्थात कुठेतरी दोन मोठ्या पदावरती असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हस्ते इथे ज्या उद्योजिका आहेत, वुमन्स आहेत, त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम सुरू करतात। अर्थात मला सुद्धा खूप खायला प्यायला आवडतं। सगळ्यात पहिले कुठलाही शूट असू द्या, आधी पेट पूजा, नंतर काय असेल ते। तर एक्झिबिशन मध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर छान असा स्टॉल आपल्याला दिसतोय। मॅडम, तुम्ही कुठून आलेले आहात? मी ठाण्यातून आलेले आहे। माझं नाव श्रद्धा भुतकर, वृंदावन सोसायटी ठाण्यामध्ये वेस्टला राहते। हे सगळं मी घरगुती बनवून आणलेलं आहे, स्वतः मी बनवते, ऑर्डर्स घेते, कुकिंगचे क्लासेस आहेत माझे स्वतःचे ठाण्यात। अरे वा, छान। बदलापूरचेही सुद्धा खूप स्टुडंट्स आहेत, खूप लांबून लोक येतात। स्पेशल काय आवडतं तुम्हाला तुमच्याकडचंच खायला? अरे बापरे, माझ्याकडचं सगळंच आवडतं। बेकरी तर माझा फोकस आहे की केक पासून माझी जर्नी सुरुवात झाली, सो गोड पासूनच आहे सुरुवात। केक तर बाकी सगळं सुद्धा मी बनवते आणि माझ्याकडनं जे शिकून गेले त्यांनी स्वतःचा बिझनेस सुद्धा स्टार्ट केलाय। आज एक्झिबिशन मध्ये आलेले आहात, नेमकं म्हणजे काय खाण्यापिण्याची वस्तू घेऊन आलेले आहात की जर एखाद्याला क्लासेस वगैरे करायचे असेल तर क्लासेस पण करू शकतात, शिवाय स्वतः बनवून घरून विकू शकतात, दुकानही टाकू शकतात आणि घरच्यासाठी तर खुश करूच शकतात लोकांना। पहिले तर घरच्यांसाठीच आपण बनवणार आणि मग नंतर बाकीच्यांना। कशी प्राइस ठेवली आज आपण डिशेसची? 40 रुपये प्लेट आपली इडली आहे, एक प्लेटमध्ये 4 येतात, ढोकळा 50 रुपये आहे, डोनट्स आहेत। डोनट्स जास्त जातील माझ्या मते आज तुमचे, छोटी छोटी मुलं येतील आणि खातील। ब्राउनी आहे आणि सगळं व्हेज आहे, बर्गर आहेत व्हेज, फ्रेंच फ्राईज, चीज कॉर्न रोल आहे व्हेज, सगळं। तर आज पहिलाच दिवस आहे एक्झिबिशनचा, तुम्ही या इव्हिनिंगला नक्कीच या। पहिले खाण्यापिण्यावरती इथे तुम्ही तावा मारू शकता तुमचा नक्कीच, जर तुम्ही। अरे वा, इथे पण आहेत, पण सर बाहेर आहेत वाटतं, हरकत नाही, आपण लवकरच येऊया इकडे सुद्धा। तर भरपूर असे खाण्यापिण्याचे पदार्थ आपल्याला दिसत आहेत, पुढे जाऊया आपण। अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा स्टॉल आहे, कॉर्ड सेट वगैरे पण दिसत आहेत मॅडम। आज काय ऑफर वगैरे लावलेत आपण? काही ऑफर म्हणजे आम्ही कानातले आणखीन सेट वगैरे असे कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतो। हा आमचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे, अमिगोज फॅशन स्टॉक म्हणून। आमच्याकडे शॉर्ट कुर्ती आहेत, लॉंग कुर्ती आहेत, आता समर वेके म्हणून कॉटनच्या आहेत अवेलेबल। तर म्हणजे समर साठी एकदम स्पेशल अशा ह्या कुर्तीज वगैरे तुम्ही ठेवलेल्या आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्हाला इथे इयरिंग्स वगैरे आहेत, नेकलेस आहे, 2000च्या वरच्या खरेदीला नेकलेस वगैरे ठेवलेला आहे। तर आज पहिलाच दिवस आहे, अर्थातच कॉर्ड सेट पासून तुम्हाला सर्व काही इथे एकाच छताखाली बघायला मिळणार आहे। तुम्ही पण नक्कीच या। सांगडी मिरची मला दिसते, अजून मसाले सुद्धा दिसत आहेत। काय स्पेशल आहे आज? माझ्याकडे मी कल्याणवरून आली आहे, CKP मसाला, गरम मसाला, हळद, तिखट, गोडा मसाला, सांडगी मिरची आणि माझा मुखवास स्पेशल आहे आणि नानकटाई आहे, गव्हाची नानकटाई 150 रुपये, 400 ग्रॅम आहे आणि सगळं घरगुती आहे, घरगुती बनवलेलं आहे, मिक्सरवर दळलेलं केलेलं। कुठून आलात बोलला आपण? कल्याणवरून। अक्षरशः आज सगळे स्टॉल आपल्याला नवीन दिसत आहेत, तर तुम्ही पण नक्की या, तुम्हाला सगळे स्टॉल आवडतील। हरकत नाही, येतो आम्ही, परत येतो। सुपारी नाही, छान, तुम्ही पण या। चला, तर पुढे जाऊया आपण आता। अरे वा, जसं की उन्हाळा चालू झालाय, आंब्याचा सीझन आहे आणि हा स्टॉल तर मी पण मिस नाही करू शकत, तुम्ही मिस करू नका।
तर दादा काय स्पेशल आहे आज आंब्यांमध्ये? मैं हिंदी में बोलता हूँ मैं हिंदी में बोलता हूँ। ये देवगढ़ के मैंगो है ये 100% ऑर्गेनिक है, देयर इज नो केमिकल एडेड। और ये डायरेक्ट हमारा मतलब आप क्वालिटी वगैरह चेक कर सकते हैं कि कैसा हमारा फ्रेशनेस रहता है क्वालिटी मैंगो से हमारा। तो कुठून आलाय आपण? ये हमारे देवगढ़ के मैंगो से देवगढ़ के है ये 200 ग्राम्स का है। ये कसं ठेवलंय आपण? चार्जेस कसे ठेवलेत? प्राइस ये जो प्राइस है हमारा ऐसा है, हमारा 1000 रुपीज़ है, पर कस्टमर ने आज का हमारे यहाँ पे एग्जीबिशन है तो हम यहाँ पे उनको 900 में दे रहे हैं, 900 में पूरा 1 डजन दे रहे हैं। और हम पूरा मतलब ऑल ओवर मुंबई हम डिलीवरी भी करा 980 980 900 ओके, म्हणजे 900 रुपयांमध्ये तुम्ही हे पूर्ण देणार आहात साधारण। ओके, तर हा जो एक लॉट आहे इथे तुम्हाला 900 रुपयांमध्ये मिळणार आहे। हापूस आंबा आहे, हा ये हापूस का ही है। देवगडचा हाँ, हापूस देवगढ़ आंबा का आहे। ये खाली क्वालिटी वाइज है, मतलब एक एक मैंगो जैसा देखो ना, तो मतलब 200 ग्राम्स के 180 ग्राम्स के खाली हाँ। क्वालिटी वेराइटीज खाली है। ठीक आहे, चालेल। तर तो बेसिकली हाँ। एक हमारा ऐप है हमारा, बेसिकली वी हैव लॉन्च अ न्यू एप्लीकेशन, स्वाइपर एप्लीकेशन, जस्ट लाइक अ ब्लिंकिट इज ज़ेप्टो, which you can order the daily needs of fruits or vegetables. So we are just promoting the application through the mangoes. So हम यहाँ पे थँक्यू सो मच दादा। नेक्स्ट टाइम नक्कीच अपेक्षा करतो थोडंफार मराठीत बोलाल, दर्शकांना नक्कीच समजेल। धन्यवाद, थँक्यू। हरकत नाही, छान वाटला। अरे वा, डिझायनर ब्लाउजेस दाखवलेत तुम्ही, कसे प्राइसेस आहे सांगा आम्हाला? डिझायनर मध्ये आरी वर्कचे ब्लाऊज पीस पैठणी आहे, पैठणीची प्राइस आहे 390 ला आहे, 390 पासून स्टार्टिंग आहे। आरी वर्क ब्लाऊज पीस 450 पासून स्टार्टिंग आहे आणि त्यामध्ये हेवी वर्क पण आहे। आता लग्न सराई आहे तर हेवी वर्कचे ब्लाऊज पीस आलेले आहेत। कशी प्राइस असणार याची? काढूया ना आपण, दर्शकांना दिसेल। हा, दाखवूया। एक ब्लाऊज ह्याची 1200 पासून स्टार्टिंग आहे प्राइस। ओके, जिथे कस्टमाइजचे प्राइस जास्त आहे पण आपल्याकडे 1200 पासून स्टार्टिंग आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये पूर्ण स्लीव्ज वर्क येतं। हे बघा, फुल जो पाहिजे ते कलर खूप सारे अवेलेबल आहेत कलर का? अवेलेबल आहे। हे बघा, वाव, छान। बॅक कलर डिझाईन खूप अवेलेबल आहेत आरी वर्क मध्ये माझ्याकडे। त्यानंतर कांठा वर्क आहे, कांठावर ज्यांना प्लेन कॉटन मध्ये पाहिजे असतं कलेक्शन त्यांच्यासाठी। खणामध्ये आहे, उमेनिया डिझाईन आहे, नथ डिझाईन आहे, खणामध्ये पॅटर्न आहे, एम्ब्रॉयडरी ब्लाऊज पीस आहे तिथे, जे कॉन्ट्रास्ट मध्ये आपण कोणत्याही साड्यांवरती हे ब्लाऊज घालू शकतो असे आहेत। आणि बेबी शॉवर साठी पण कस्टमाइज केलेले पीस रेडी आहे माझ्याकडे। अरे वा, तुम्हाला बेबी शॉवर एक बघूया मॅडम आपण। हा, तर आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये। हे बघा, यांची प्राइस कशी असणार? हा पीस आहे 1800 ला। ओके, 1800 चा पीस आहे। हा बघा, ऑलरेडी बाळ आहे, अरे इथे वा, टॉयज आहे, कस्टमाइज ऑलरेडी केलेला आहे। ऑलरेडी कस्टमाइज केलेला आहे, फक्त छान। स्टिच करून घ्यायचंय तुमच्या साईज नुसार। काय आज ऑफर ठेवल्यात आपण? हो, ऑलरेडी डिस्काउंटेड प्राइसनेच देणार आहे। इथे एक्झिबिशन मध्ये जे काही कस्टमर्स येतील त्यांना डिस्काउंटेड प्राइसने आहे। तर आपण जर बघितलं डिस्काउंट प्राइस मध्येच तुम्हाला मिळत आहे। त्याचबरोबर पहिला स्टॉल आपण बघितला, यानंतर याच्या आधीचा तो म्हणजे आंब्यांचा हापूस आंबे तुम्हाला इथे मिळत आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही नक्कीच इथे येऊन खरेदी करा। त्यानंतर डिझायनर ब्लाउजेसचे कलेक्शन्स बघितले आपण। सध्या बहुतेक आपण जेवणाच्या वेळेला आलेलो आहोत, काही स्टॉल आपल्याला स्टॉलधारक दिसत नाही तिथे। नमस्कार मॅम, तर काय कलेक्शन घेऊन आलेले आहात आज? ज्वेलरी, ब्रायडल सेट मिळतील, कोरियन ज्वेलरी, ब्रेसलेट, इयरिंग्स, जे चेन असतात, डायमंड ज्वेलरी। मस्त। माझं बदलापूर कात्रप स्कूलच्या इथे शॉप आहे। तर नवीन नवीन कलेक्शन दिसतात। अर्थातच सगळ्यात बेस्ट म्हणजे जर आज आपण बघितलं तर आपल्याला जे स्पेशल गेस्ट आहे, ज्यांच्या हस्ते जे आहे आज नारी शक्ती उद्योजिकाचं एक्झिबिशन जे आहे याची सुरुवात झालेली आहे। अर्थात 2 महिला आहेत इथे आपल्यासोबत आणि या महिलांथ्रू जे आहे कितीतरी महिलांना आज इथे प्रोत्साहन दिले जात आहे। स्वतः प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्यांच्याशी ते संवाद साधत आहे आणि सगळी काही माहिती घेत आहेत। तर ज्योती बडेकर मॅम आणि अंजली मॅम आपल्यासोबत असणार आहेत आता, तर त्यांच्याशी आपण लवकरच संवाद साधूया। तर ज्योती मॅम आपल्यासोबत आहेत। हाय मॅम, नमस्कार। नमस्कार। तर कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं जातं आज महिलांना? ते त्यांनाच समजतं ऍक्च्युली। खूप छान आहे प्रोग्राम आणि छान वाटते बघायला की किती ते टॅलेंटेड महिला आहेत सगळ्या। बिकॉज बिंग अ गर्ल मलाही असं वाटतं की आपल्या ज्या संस्कृती आहे आपल्या इंडियाची आणि ते खूप जपून इथे सगळं काम होते आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं मोटिव्ह आहे। सक्षमीकरण तर आहेच, त्याच्याशिवाय काहीतरी युनिक मी द्यावं, काहीतरी नवीन मी द्यावं,
काहीतरी संस्कृती वाईज मी द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि ती संस्कृती कुठे न जाता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ते कंटिन्युअसली जपत आहे, जपत बरोबर. पुढे चाललेले आपण आहेत. कुठून राहिला आहात मॅम? मी नवी मुंबईला राहिला आहे. नवी मुंबईवरून तुम्ही इथे स्पेशली एक्झिबिशनला भेट देण्यासाठी इथे हो, आलात. हो. ॲज अ ओपनिंग जी आहे मॅडमच्या हस्ते आणि अंजली मॅमच्या हस्ते सुद्धा झालेली आहे. अजून काही आव्हान कराल आमच्या ज्या महिला उद्योजिका महिला आहेत ज्या अजूनही घरात बसून असतात त्यांना काही आव्हान कराल? अगदी अगदी मी आव्हान हेच करीन बघा, केल्याची होत असे रे आधी केलेची पाहिजे, नाही का? सुरुवात करावी लागणार आपल्याला, त्याच्याशिवाय आपण कसं सक्षम होणार? आपण वाट बघत बसणार कोणतरी येईल माझा आणि नंतर माझ्यासाठी करून देईल. सो इट विल नॉट गोइंग टू हॅपन, टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो माझं हेच म्हणणं आहे की पुढे या, तुमच्या ज्या काही कलाकृती आहेत, तुमचे जे काही टॅलेंट आहे ते शोकेस करा. आणि आता सध्या समाज आपलं खूप पुढे गेलेला आहे, सगळेजण तुमच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आहेत आणि आम्ही आहोत नक्कीच. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मला बदलापूरकरांना स्पेशल सांगायचं आहे की प्लीज जास्तीत जास्त प्रतिसाद द्या या स्टॉलला आणि भेट द्या. सगळे खूप सुंदर आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये, व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे प्रॉडक्ट्स मिळतील. सो प्लीज विजिट. थँक्यू सो मच मॅम. तर CMO अँड टीज फाउंडर आता आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर जे आहेत आता आपण अंजली मॅमसोबत सुद्धा डिस्कशन करणार आहोत. नमस्कार, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आणि खूप स्पेशल गेस्ट आज आपल्यासोबत आहे ज्यांच्या हस्ते कितीतरी इथे ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. अर्थातच अंजली साखरे मॅम आपल्यासोबत आहेत. हाय मॅम. तर मॅम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये. खूप छान वाटतंय आज इथे प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही आलेले आहात. काय बोलाल दर्शकांना? छान आहे बदलापूर, पहिलं तर मी हे म्हणेन. धन्यवाद. पहिल्यांदाच मी बदलापुरात आले आणि अतिशय प्रचंड उत्साह आहे या बदलापूरवांकडे. पण आश्चर्य असं आहे की ठाण्याहून, मुलुंडहून, अगदी बऱ्याच ठिकाणाहून बदलापूरमध्ये आज हे एक्झिबिशन्स आहे. ऑलमोस्ट 40+ स्टॉल्स आहेत. घरातून मांडलेला हा बिझनेस त्यांनी इथपर्यंत एक्झिबिटर म्हणून त्या वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वारंवार हे एक्झिबिशन्स करत असतात, त्याचं खूप कौतुक आहे. म्हणजे क्रोशे म्हणाल, इमिटेशन म्हणाल, एक क्लॉथ डिझायनिंग्स आहेत किंवा कार्पेट्स आहेत, बरंच काही घरगुती मसाले आहेत आणि ऑफकोर्स काही सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत ज्यांच्या फाउंडेशन्सद्वारा सुद्धा त्यांनी आपले ब्रँड्स प्रमोट केले आहेत. तर अशा सगळ्यांचं खूप कौतुक. समर एक्झिबिशन्सची मजा समरमध्येच घ्यायला हवी मला असं वाटतं. अगदी बरोबर. पण इथे आल्यावर तेवढा उन्हाळा लागत नाहीये मला, हे मुख्य आणि विशेष. कैरी पन्ह्याच्या स्टॉलवर मी गेले होते त्यामुळे खूप छान आस्वाद घेतला कैरी पन्ह्याचा. तर त्यामुळे बदलाकर रॉक. धन्यवाद. खरंच आवडेल असे एक्झिबिशन्स वारंवार हवे आणि ह्या बदलापूरकरांनी जॉईन करा ना. प्लीज जॉईन व्हा. वनिता मॅडमचं खूप कौतुक. आणि ह्या सगळ्यांना नारी शक्ती, ऑफकोर्स मी सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे नारी शक्ती ह्या मोहिमेला, ह्या फाउंडरला आणि या फाउंडेशनला खूप दाद देईन. आणि आमच्या येणाऱ्या त्या महाराष्ट्र दिनानिमित्त सुद्धा आपण नारी शक्तीचा गौरव करणार आहोत. ह्या म्हणजे ह्या विचारांचा गौरव आहे. ही चळवळ विचारांनी एकत्र येण्यासाठी आहे आणि आजचा जो माहोल आहे किंवा आजची ज्या काही इथे नारीज उभ्या आहेत त्या सगळ्या विचारांनी एक आहेत. म्हणजे एकीला दुसरं आणि दुसरीला तिसऱ्यांनी दिलेला जो हात आहे ना, ही वनिता मॅडमने रचलेली साखळी मला खूप आवडली आणि तुम्हाला खूप खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा. 40 स्टॉलचे लवकर 400 व्हावो ही आमची इच्छा. मॅडम तुमच्या तोंडात साखर पडो. खरंच जर आपण बघितलं तर एकाच फ्रेम मध्ये आपल्याला 2 इथे महिला उद्योजिका दिसत आहेत आणि 3 उद्योजिका आहेत खरं तर आपल्यासोबत. आणि ह्या तिघांचा जो आहे प्रतिसाद आपल्याला दिसतोय. मॅडम जसे की आता बोलल्या 4 स्टॉलचे 400 स्टॉल झाले पाहिजे, तर मॅडम त्याची ओपनिंग सुद्धा तुमच्याच हस्ते होणार आहे. छान. मॅडमशी बोलूया आपण. मॅडम आज तुमच्यामुळे अर्थात आम्ही या 2 ज्या महिला आहेत उद्योजिका त्यांच्या आम्हाला इथे भेट झालेली आहे. आज काय बोलाल? खरंच तुमचंही कौतुक. काय बोलाल आज? थँक्यू. आणि मी खरंच खूप म्हणजे भाग्यवान आहे की मला इतक्या छान 2 महिलांचा सपोर्ट इथे मिळालेला आहे. म्हणजे अंजली मॅम आणि ज्योती मॅम इथे माझ्यासाठी एवढं म्हणजे त्यांनी मला प्रोत्साहन, मोटिवेशन दिलं आणि इतकं छान म्हणजे गाईड पण केलं आणि खरंच खूप मला अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि मला खूप आनंद झालेला आहे की महिलांसाठी खरंच उभं राहणं खूप गरजेचं आहे
आणि असंच जर राहिलं तर खूपच लवकर खूप महिला उद्योजिका आपल्याला जसं मॅमनी सांगितलं 40 ते 400 तर मॅमचं जे बोलणं आहे ते खरंच होईल आणि मॅमच्या सपोर्टने आम्ही खूप पुढे जायचा प्रयत्न करू. तर खूप मोठे पर्सनॅलिटी आज आपल्या बदलापूरमध्ये आलेले आहेत दोन्ही मॅम. मॅडम तुमची थोडक्यात जी माहिती आहे आमच्या 1 लाख दर्शकांना नक्कीच जाणून घ्यायला तुमच्या थ्रू आवडेल. मी सांगण्यापेक्षा मला असं वाटेल वनिता मॅडमने सांगावं की एकमेकींची ओळख आपण एकमेकीने करून देऊया. मला असं वाटतं की तुम्ही एका म्हणजे ऑफकोर्स प्रोफाईल तर माहितीच असेल पण तुम्हाला काय वाटतं अंजली साखरे कोण आहे? हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. मॅमची आणि माझी जशी ओळख झाली ना तुमची ओळख कशी झाली? तर आमची ओळख खरं बघायला गेलं तर इंस्टाग्राम थ्रू झाली आणि त्याच्यानंतर मॅमचं जे प्रोफाईल होतं मी चेक केलं बघितलं आणि मी त्यांना मेसेज पण टाकला की मॅम जसे तुमचे विचार आहेत त्याच हिशोबाने आम्हीही काही थोडंफार काम करायला सुरुवात करतोय तर मला आवडेल म्हटलं तुमच्याबरोबर काम करायला आणि खरंच मॅम भीती वाटली असेल ना की म्हणजे मॅडम हो बोलतील की नाही बोलतील? अक्षरशः खूप मोठा क्वेश्चन मार्क डोक्यात चाललेला की मी मॅमला मेसेज टाकते कॉल करते मॅम नक्की मला प्रोत्साहन म्हणजे बोलतील नाही होते असा प्रश्न पण मॅमने खरंच खूप छान सपोर्ट केला मला आणि यांचं जे मी पाहिलं की आर्मी व्हॅलेंट फेम आयकॉन आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं जे आपलं आर्मीचं हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की वाव चला आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत आणि ज्योती मॅमचं जसं पाहिलं की CMO आहेत आणि त्या खूप म्हणजे काम करतात चांगल्या एका स्तरावर तर मला अशा महिलांबरोबर जर येण्याचं भाग्य भेटत आहे तर खरंच खूप मला आवडलं. मॅमने खरंच खूप छान. हे सांगण्याचा उद्देश थोडा वेगळा होता. आपण प्रत्येकाची एक ओळख असते म्हणजे प्रत्येक जण आपला एक प्रोफाईल आपला एक कॅलिबर घेऊनच चालत असतं म्हणजे मी व्यावसायिक असेन सैनिकी कन्या असेन पण हे सगळे काय म्हणतात ना फोडणी घालणाऱ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं मी एक व्यावसायिक आहे आणि त्या व्यावसायिकेचा किंवा त्या अनुभवाचा किंवा त्या सैनिकी कन्येचा जो एक्सपर्टीज आहे तो आपण देणारे आपण सगळे समाजासाठी बांधिलकी असणारी ही जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ह्या व्यावसायिकाने नाही तर सामाजिक बांधिलकीने जोडलेल्या आज 3 महिला इथे उभ्या आहेत आणि ती आमची खरी ओळख आहे. लोकांनी त्या चळवळीत आणि किंवा ह्या बटालियनमध्ये जुळावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे व्यवसाय बायको असते मुलगी असते आपण आई असतो ह्या सगळ्या पार्ट अँड पार्सल आहेत महिलेच्या आयुष्यात पण त्याशिवाय ही बांधिलकी आम्ही बांधिलकीने जाणले जाणारे बटालियनचे सैनिकी कन्या आहोत आणि ही आमची नव्याने ओळख सगळ्यांनी ओळखावी. तर नवीन ओळख म्हणजे ते तुमचं जे मन आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात त्याच्यातूनच तुमची ओळख निर्माण झालेली आहे. बोलायला आवडेल की 3 महिलांचं कौतुक होताना ही 4थी महिला जी प्रसार माध्यम किंवा आम्हाला तिघींनाही बदलापूर आपले बदलापूर ह्या माध्यमातून पुढे नेऊ इच्छिते. त्यामुळे तुमचं फार फार कौतुक कारण तुमच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या रथाचे सारथी आहात. धन्यवाद. खूप छान. खरंच आज भरपूर असे एक्झिबिशन आपण कव्हर करत असतो पण आज कुठेतरी नव्या अर्थाने या एक्झिबिशनला एक मोड आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. बदलापूरसह तुम्ही ठाणे डोंबिवली सगळ्या साईडला जे आहे नारी शक्ती उद्योजिका या एक्झिबिशनचा नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून शेअर करा फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन व्हिजिट करू शकता. तर आपण थँक्यू सो मच मॅम. एक्झिबिशन 3 दिवस आहे. वनिता मॅडम सांगा. हा एक्झिबिशन 3 दिवस आहे. आज 19, 20 आणि 18, 19, 20 तारीख आणि हे मारुती मंदिर हॉल गांधी चौक येथे भरलेलं आहे एक्झिबिशन आणि या एक्झिबिशनमध्ये तुम्ही येऊन बघाल तर देवगड हापूस आंब्यांपासून ते घरगुती पदार्थांपासून ते प्रत्येक वुमेनने काय लेडीजने बनवलंय नवीन प्रकारे त्यांचा बिझनेस बाहेर आणलेला आहे इथे येऊन मांडलेला आहे तो बघण्यासाठी नक्की या सगळ्यांनी. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. तर आपले जे स्टॉल राहिलेले आहेत तिथे आपण नक्कीच वळूया आता. खरं तर जेव्हा असे कोणी मोठी व्यक्ती आपल्या बदलापूरमध्ये येतात कुठेतरी आपल्या बदलापूरचं नाव सुद्धा उंच थरावर जातं आणि ते आपलं मौल्यवान वेळ काढून आलेले असतात त्यामुळे त्यांची माहिती घेणे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर आपण जे आहे आता पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत. नमस्कार मॅम. काय माहिती द्याल आज या स्टॉलबद्दल? आम्ही वी मोर कंपनीचे फूड प्रोडक्ट्स आणलेले आहेत. फूड सप्लिमेंट आहेत आणि सॅनिटरी पॅड्स आहेत जे पर्यावरणपूरक आहेत आणि महिलांना सक्षमीकरणाचं उद्दिष्ट आहे कंपनीचं. शिवाय अँटी कॅन्सरयुक्त म्हणजे गर्भाशय कॅन्सरमुक्त करायचं आहे महिलांना. शिवाय
हे शुगर फ्री इंडिया करायचं अरे वा. असं हे आहे. तर त्या डायबिटीज फ्री इंडिया त्यानुसार त्यांनी फूड सप्लिमेंट काढलेले आहेत आणि हे पॅन्टी लायनर आणि प्रोविंग्स आहेत. हे पूर्णतः कॉटन आहे. ओके. सर्जिकल कॉटनने बनवलेले आहेत आणि शिवाय त्याच्यात ग्राफिक अँड चिप आहे ज्यांनी मासिक पाळीच्या जे महिलांना त्रास होतात त्यातनं त्या महिला मुक्त होतात जर रेग्युलरली हे वापरले तर. अरे वा, छान. परत युरिन इन्फेक्शन, व्हाईट डिस्चार्ज वगैरेचा त्रास असेल किंवा गर्भ कन्झ्युम होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा या प्रॉडक्टचा उपयोग होतो. आणि शिवाय गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन सांगितलेलं तर पीसीओडी पीसीओएस वगैरेचा त्रास असतो ज्यांना त्यांना गर्भाशय काढून टाकण्याचं सांगितलेलं असं डॉक्टरने ते सुद्धा यांनी कॅन्सल झालेले आहेत. अशी जवळजवळ 1000-1500 महिलांची कॅन्सल झालेली आहेत ऑपरेशन. इतकं चांगलं हे प्रॉडक्ट आहे आणि पर्यावरण युक्त आहे. धन्यवाद मॅम. कुठून आलायत आपण? अंबरनाथवरून आलेले आहात. तर तुम्ही सुद्धा या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. महिलांसाठी अतिशय उपयुक्त असा हा स्टॉल आहे आणि खरं तर आपल्याला खूप कमी असे जे स्टॉल आहेत आपल्याला इथे बघायला मिळत असतात. त्यानंतर आपण आता या साईडने जाऊया आणि नंतर अजून काही स्टॉल आहेत आपले. साधारण 30 ते 40 स्टॉल आज आपल्याला इथे दिसत आहेत. तर त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार मॅम. अरे वा, महिला आहेत आणि काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत सगळ्या ॲक्सेसरीज आपल्याला. तर कोणता हाय सेलिंग प्रोडक्ट काय आहे आपला? आता सध्या उन्हाळ्यासाठी आलेले नेक फॅन हे खूप आता हिट प्रोडक्ट. अरे वा, कसे यूज करायचे मॅम? हे आपल्या गळ्यामध्ये घालून तुम्ही असं यूज करू शकता. अरे वा, कशी प्राइस आहे यांची? हे तुम्हाला 350 पासून स्टार्टिंग. 350 पासून चालू आहेत. आणि यांचं कसं असतं? शेलवर असतात, चार्जिंगवर असतात? चार्जिंगवर USB चार्जिंग आहे. हे तुम्ही घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे याचा उपयोग करू शकता. त्यांची जास्त गरज आपल्यालाही लागणार आहे. रिपोर्टिंग करताना गळ्यात टाकलं की उन्हातही जाऊ शकतो. अरे वा, छान वाटतंय. मस्त. तर नारी शक्ती एक्झिबिशन मध्ये एक छान आपल्याला ट्रेंडिंग वाले जे प्रोडक्ट असतात ना, अमेझॉन झाले किंवा मोठे मोठे ब्रँड झाले त्यासारखे दिसत आहेत आपल्याला छान छान. किती वेळ चालू शकतो मॅम हा फॅन? 1-2 तास. वा, मस्त. नारी शक्तीचा एक्झिबिशन कव्हर होईपर्यंत आरामात मस्त चालणार आहे. पुढचं 2 आपल्याकडे कॅप फॅन पण आलेले आहेत. हे नॉर्मल एक USB चार्जिंग वाला आहे, हे सोलार वाला पण आहे. हे 2-in-1 आहे. सोलार वरती पण चार्ज करू शकतात आणि USB चार्जिंग वरती पण करू शकतात. आपल्याकडे फॅन्सी युनिक असे प्रोडक्ट आलेले आहेत. तसेच आता प्रवासासाठी स्पेशल आपल्याकडे ट्रॉली बॅग. इथून आपण पार्ट 2 करूया लवकरच. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. लवकरच आपण पार्ट 2 करून इथून जो सेक्शन आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.